चल बाय. चल. नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असं तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आमची मम्मी चालली आहे आपल्या मायराक म्हणजे चौकुळी. तर मायराक जाता म्हणतो काल तर ती काय एकदम थार नाही काय वरा आणि काय नको असं झाला. तर मायराक जाता म्हणतो काय ना काहीतरी भेट वरा ना. तर चला मग बघूया मम्मी आमची काय भेट घेऊन जातात ती. सखी ए सखी, सखी सकाळीच सखी उठला काय अजून सूर्योदय जाऊक नाही. खूप लवकरच आम्ही पोहे काढून घेतलं. 7 वाजता निघतेच म्हणजे आता पाटल्या जराच्या पडी येतील. चला तुमका दाखवते मम्मी कशाची तयारी करता ती. अरे तेव्हा दुकान केलं सगळं. तर मम्मी आग करून घेता. ह्या चुलीवर पहिल्यांदा भिडा ठेवला ना. तर पोळी काढतो आम्ही आज. आणि ह्या रात्री पीठ भागवून घेतलेला दाखवून पीठ ठेवला पोळी. तर रात्री आंबवून ठेवचा लागता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भिड्यार ह्या तेल घेतल्या ना. आणि दंडारा असा केळीचो. तर मम्मी पोळे काढून घेता असता. तेल सबन पसरवचा लागता भिड्यावरती. आणि पीठ असं वरती व्यवस्थित घेऊ काय तर पोळी मग मस्त येतात. पोळी काढते बघ. माहेरात जातं म्हणून माहेरात जाताना मी आपली पोळी बिळी. तर माहेराक जाताना प्रत्येक जण ना भेट भरता काय ना काहीतरी. तर मम्मी आमची पोळी भरता आजी आजोबांसाठी. तर हीच असा मम्मीची भेट पोळी आहे. आणि काहीतरी खूप भारीच लासा. तर आपण पोळी काढून झाल्यानंतर बघूया. तर आता मी लगेचच सांगणे नाही तुमका, हो की नाही मम्मी. मग करूया आधी पोळी काढून. हां, पोळी काढल्यानंतर बघूचा आपण. तर ह्याच्यावरती ना पाणी लाय बघा मम्मी. हां, ह्या पाणी लायल्यानंतर जरा पोळी मऊ येतात. का पोळी काढून झालेल्या आहेत, मस्त लुकलुकीत झाले आहेत, मऊ मऊ. एक चाय घेतलं आणि पोळी मी टेस्ट करून घेतोय. तर दुधाडे गरम होता. मी खाऊच्या ते सगळी घास घालूया बघूया खाता घ्यायचं पोळीचं. पोळी खा पोळी. दार खाला खाता पोळी सकी. तर आता आम्ही या खाताय. सकीन खाल्लाय. सकीन मग अजून घालू का या चाय उडवून मस्त लागतं चटणीपेक्षा. तर मंडळी, मम्मी पोळी तर तडे भाजताच असा. पण त्याच्या त्यांना पोळ्यांबरोबर काय असतं तर मी तुमका दाखवते. पप्पाने गोव्यावरून पाठवून दिलेला असा. खरं तर आता पप्पाने घेऊन देऊ नये, कोणी घेऊन दिला ह्या पण मी तुमका सांगताय. तर चला मग बघूया ती वस्तू काय असत. फ्रीज उघडते म्हणजे केक नाही हा. मंडळी ही बघा इसवणची कापा असत. पहिल्यांदाच आमच्या घरात इसवण तयार होता. नाहीतर कायमचे बांगडे पेढी चिकन. तर ते जे इसवणची कापा जी असतात ना ती बाहेर रात्री घेऊन येलेला असा. फ्रीजमध्ये ठेवलेली होती. तर आता ती सकाळी मम्मी पोळी वाजून झाली काय करतल्या, फ्राय करतल्या. तर तुम्ही आज बघा मम्मी इसवणची कापा असतात ती फ्राय कशी करता. तर मयूराक ती खूप आवडते. आणि ती कोणी दिली आहेत ह्या मी तुमका पुढे सांगते जेव्हा आम्ही फ्राय वगैरे करतला. आणि त्यासोबत आणखी पण एक वस्तू दिलेली आहे तो म्हणजे केक असा. तर हे 2 गोष्टी त्यांनी पाठवून दिलेल्या असतात. ते कोणी पाठवून दिलेल्या असतात यापुढे मी तुमका सांगतायच बघा. काय बसला. गुड मॉर्निंग सेकंड आंटी. सोयंदी गुड मॉर्निंग. हां बघ गुड मॉर्निंग. चल चल मी जाते आता घरात. माकडे नाही ढाचेन वा गौरांग पण येतला सायकल घेऊन दुकानात चालला.
तर सकाळी उठल्यामुळे ना आता मग अशी किरण पडाक ना आता चालू झालं. सकीक जमे घालूक गेले ना पोही तेव्हा सकीच्या डोळ्यांवर दिला थांबा तुमका दाखव येते. कोकणातल्या सकाळी चिल्ल्याला सूर्याचं किरण बघा मस्त वाटतं. तर म्हणजे आमच्या कोकणात ना कोणतंही खूप असं आवडीचा पदार्थ केलो ना की तो दिवसच लागतं. एखाद्याचा आयजण आपल्या घरात असला तर मामींचा होता तर मम्मीने 2 पोळी घातल्या आणि मी वरान दित आहे. तर बघा मामांचं घर. तर मंडळी आता मम्मी तडे इसवण फ्राय करूची तयारी करतात. त्या आधी मयूर मॅचांका जातात त्याची आज मॅचच्या असत तर त्यांना बाहेर काढला आणि दिवस दिलेले आहेत. तर ह्यो केक असा क्रिसमसचो बघू शकता. हा तुमका दाखव येते मयूर खाताचा. तर ह्यो ना पप्पांच्या आमच्या सरांनी आयवान सर म्हणून असं त्यांच्यानी आमका पाठवून दिलेला असा जे इसवणचे तुकडे होते ते आणि हो केक. तर थँक्यू सो मच तुमच्यासाठी की तुम्ही आमच्यासाठी म्हणजे आठवणी आमका खाऊ पाठवून दिलास. तर थँक्यू सो मच. मयूरो खाता दाखय बीस दाखय. तर ह्या बघा केकचे पीस असतात आतमध्ये. मी धुवून घेता आधी. बारीक झाला धुचा भांडा असे. तर आता आम्ही फ्राय करूची तयारी करतो पेस्टची. आणि मम्मी याच्यात आगळ टाकता आला लसूण पेस्ट आणि ती लाल मिरचीची होती पेस्ट. मम्मीने तव ठेवला ना आगव केला ना आणि कोण येतास मीठ लावून घेतलं ना. हडे रवा आणि तांदळाचा थोडासा पीठ असा ही ग्रेव्ही घेऊन येली. तिखट जाताला मग जाताला तिखट जाताला मग तिखट हो इतकी पातळ कापून तिखट हवं तिखट आणत असं थांब. तर आता मसाल्याला तसं रव वगैरे लावून घेता. मयुराक पहिलं भाकरी खावणे. साईड तर फ्राय झालेले असतात. त्यासाठी पोळी असतात आणि हडे मस्तपैकी इसवणची कापा. वंटळी मस्त मी केळीच्या खोल्यात पोळी घेतल्या आणि इसवणची कापा घेतल्या. छान वाटतात आणि वास तर एकदम मस्त शिरलेला. तर मंडळी नक्की कमेंट करा तुमका कोणाक इसवणची कापा फ्राय केलेली आवडतात ती. मी पोळी घेऊक नाही भाकरी घेतलंय. भाकरीवर रुतला खाऊचा मग भाकरीच आवडता पोळी चाय बरोबर. तर खाऊया मस्तपैकी इसवण. तर म्हणजे बराच टायमिंगने आता आपण भेटतो नाश्ता वगैरे भाकरी वगैरे खाऊन मस्तपैकी इसवणची चव घेऊन आता तयारी वगैरे करून बॅग वगैरे पॅकिंग करून सगळी एकदा बाय बाय बोलते आणि आम्ही जातो 10च्या बसला. तर मी आणि मम्मी आज खूप दिवसांनी मामाकडे जातो. तर चला आज पुन्हा एकदा आमचं मामा सगळं बघूया. बॅग पॅकिंग केला ना मी आपण माझी बॅग भरला आहे आणि आता बरोबर 10 मिनटं असत आम्ही आता बसला. आता बाय बाय मी जात आहे. आता मी कधी येते माहीत नाही. शेपटी नको चल बाय कर बाय. सैन राव हां पळत जाऊ नको खडे. प्लॅस्टिकचे कागद खाऊ नको. आईक सतावू नको हां हां होय सकी बाय बाय चल बाय. चल गे चल आम्ही जातो. सकीकडे लक्ष दे. हां ठीक आहे ते का बघ काय आला किती भोगतं हां काय आला सांग. काय सॉक्सा काय करतं त्या बघ 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 सखी काय करतं सॉक्सा बघ बघ पायाक बघा कसा करतं. चल उठ सोड 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 सॉक्साक सोड सखी
येतलंय मी काय येतलंय शाण्यासारखं राहा हा चल बाय. तर चला मंडळी मी निघते आता 10च्या बसला मम्मी येता मागसून. बाय सखी. सखी बसला तडे. तर मंडळी मी आता इथून जाते 10च्या बसला. तर आजचा जो व्लॉग होतो ना आमच्या मामाच्या गाव जाऊचं होतं मी इथेच एंड करते आहे. आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघतो आमचा प्रवास आणि आपल्या मामाचं गाव. तर ठीक उद्या सकाळी 8 वाजता तो व्हिडिओ अपलोड झालेला असेल नक्कीच बघा. तोपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. चला मग भेटायला लवकरात लवकर उद्याच्या एका नवीन दिवसात एक नवीन व्हिडिओ. तर आता आम्ही जातो तर चला मग बाय बाय.